सर्व घर अगदी व्यवस्थित सांभाळूनही तुम्ही बायका दिवसभर करताच काय असे प्रश्न आपल्या वाट्याला येत असतात. स्वयंपाक झाला ना, झाले ना भांडे घासून, आता काय आहे तुला किचनमध्ये, काय करतेस किचनमध्ये दिवसभर, असेही प्रश्न ऐकायला येतात. चला सांगतेच आज. बघा, स्वयंपाक भांडी सर्व किचन आवरून झाल्यानंतर मुलांचं चालू झालं, मम्मा काहीतरी खायला पाहिजे. त्यांनी मॅगी स्वतः जरी केली असली तरी ढीगभर पसारा केला होता, सो तो सर्व आवरला. आणि आता इथे मी बनवते आहे तूप. त्यासाठी साय वगैरे फेटून घेतली, 1-2 पाण्याने धुवून माझं लोणी ते तयार झालं, तापवायला ठेवलं. सोबत माझी मल्टीटास्किंग चालूच होती, इकडे टोमॅटो वगैरे कट करणं आणि घरातली 30 ती कामं ही जरा स्मार्टली केली ना, आपला बराचसा वेळ वाचतो. तूप करताना फक्त एकच भांडं वापरलं, अगदी हातही भरून नाही दिला. आणि बघा किती कमी वेळात तूप झालं. इकडे पनीरही बनवून तयार झालं. सोबत आता बघा, उन्हाळ्यात मुलं दररोज काही ना काही खायला मागतात आणि त्यासोबत त्यांना टोमॅटो सॉस केचप लागतंच. आणि तेही मी घरीच बनवलं. सोबत किलोभर रवा भाजून घेतला, किराणा आणलेला होता. सो तो आधी व्यवस्थित दिला की नाही डायरीमध्ये बघून सर्व चेक केला. त्यानंतर सर्व व्यवस्थित भरून ठेवला. हेही एक मोठंच काम आहे बरं का. त्यानंतर गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं दळण केलं. आणि तरी बघा, तुम्ही विचारता की तुम्ही दिवसभर करताच काय? अरे, सकाळची संध्याकाळ झाली पण कामं काही संपले नाहीत. चला आता, बाय.